आदरणीय रामकृष्ण महाराज दवेकर यांचं अतिशय सुंदर मार्गदर्शन आपण ऐकलं. तिचे सुभावानी नाना महाले, विष्णुपंत मैसुने, निवृत्ती महाराज हरिंगळे, संपतराव गायकवाड, प्रेरणा बलतोडे, योगिता आहे, दत्तात्रय डॉक्टर पाटील, पुंडलिकराव शेटे, अविनाश ठाकरे, डॉक्टर गुणवंत कपडे, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, बालभांडव, भगिनी आणि माता, घरामध्ये आता हा मंच हा काय आमचा नाही, हा मंच या बाकीच्या सगळ्या लोकांचा. आमचं स्टेज वेगळं असतं, आपण थोडे वाटणारे आहात, आमचे वाद मिश्रित करतात एकमेकांवर, त्या दृष्टीने वाद करतात. परंतु जे आहे अतिशय भक्तीनं ओतप्रोत भरलेला असा हा कार्यक्रम आहे, अतिशय आवश्यक असलेला असा कार्यक्रम आहे. लोकांमध्ये, जनतेमध्ये जनजागरण करणारा हा कार्यक्रम आहे, बंधुभावांची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे, एकतेची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे. तर देशाला आणि विशेषतः महाराष्ट्राला साधू संतांची फार मोठी परंपरा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत आलेल्या. चक्रधर स्वामी तर आहेच, परंतु माझ्या दृष्टीनं पहिले बंडखोर संत जर कोण असतील तर ती ज्ञानेश्वर माऊली आहे, जिने जगाच्या विरुद्ध जाऊन, त्यावेळच्या नियमांच्या विरुद्ध जाऊन सांगितलं हे सगळं जे आहे वेद शास्त्र पुराण जे काही असेल ते देवांच्या भाषेत आहे, सामान्य माणसाला ते कळत नाही, त्याच्यासाठी मला काम करायला पाहिजे. आणि त्या लहान वयामध्ये त्यांनी ते काम केलं आणि म्हणून सर्व संतांमध्ये आज आपण त्यांना माऊली म्हणून म्हणतो आहोत. संत आणि त्याच्यानंतर परंपरा जी आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, वेगवेगळे संत झाले, वेगवेगळ्या धर्माचे आणि वेगवेगळ्या जातींचे सुद्धा संत झाले. एकाच जातीचे किंवा एकाच धर्माचे नाही. आधी मला वाटतं शेख मोहम्मद सुफी मुस्लिम धर्माचे होते, ते पांडुरंगाचे भक्त होते, वारकरी होते, संत होते. श्रीगोंद्या संत नामदेव महाराज होते, शंभी समाजाचे. संत चावता माळी होते, संत रोहिदास चांभार होते, संत जगनाडे महाराज होते, तेली समाजाचे कुंभार होते, संत गोरा कुंभार. आणि संत चोखा मेळा दलित समाजाचे जगद्गुरु संत तुकाराम आदी अनेक सर्वच जातींमध्ये धर्मामध्ये जे आहे विठ्ठलाची सेवा करणार, लोकांचं प्रबोधन करणार, ज्या वेळेला आवश्यक वाटली त्यावेळेला स्वातंत्र्याची स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या शुभप्रभूंच्या पाठीमागे उभे राहणारे हे संत मजबूतीनं त्यांना आशीर्वाद देणार, प्रेरणा देणार. आणि एवढंच नाही तर शिवप्रभू ज्या वेळेला लढाई आणि इतर काम करत होते त्यावेळेला गावागावातून जे आहे लोकांना जनजागरण करण्याचं काम सुद्धा हे सर्व संत मंडळी शांततेनं करत होते. फार आवश्यक असतं हे सगळं. खरं म्हणजे मी ज्या वेळेला विचार करत होतो संत तुकाराम महाराजांचे अभंग आपण म्हणतो, हा अभंग म्हणजे काय मी विचार केल्यानंतर अभंग म्हणजे कधीही न भंगणार असे विचार, जे कधी नाश पावणारे नाहीत, अभंग आहेत असे विचार. म्हणून संत तुकाराम महाराजांच्या त्या विचारांना अभंग म्हटलेलं आहे. कधी संपणार, ते बुडवायचा प्रयत्न करा ना, काही करा ना, काही करा, ते संपतच नाही.
आज एवढ्या वर्षानं जे आहे घरोघरी जे आहे तुकाराम महाराजांचे अभंग, आणि एवढंच नाही, मोठमोठे कलाकार गायक आजही आपल्या वेगवेगळ्या शैलीमध्ये जे आहेत हे अभंग जे आहे आपल्या समोर सादर करीत असतात, मनाला एक आनंद देत असतात. आज जनसेवा प्रतिष्ठान अभंग पंचविशीची ही गाथा प्रकाशित करते, सगळीकडे ते पोहोचवणार आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे तुकाराम महाराज साक्षात्कारी निर्भीड संत कवी होते. वेदांत जो आहे तुकोबांच्या ज्या प्रवाहित अभंगातून सामान्य जनतेपर्यंत गेलेला आहे. अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच, दुसरं कोणाचा अभंग ना. मग बाकीचे ओवी आहे, कोणाचे अखंड असतील, इतर असतील. प्रचंड लोकप्रियता जी आहे या अभंगाला जे आहे जगामध्ये जागतिक स्तरावर मिळालेली आहे. तुम्हाला सांगतो, फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, सगळ्या जगामध्ये गेलेलं आहे ते. अनेक संत तुकाराम महाराजांच्या नावातच राम आहे ना, नावातच राम आहे. संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी आशीर्वाद दिले आणि संदेश दिला, जे का रंजले गांजले त्यासे म्हणावे आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणार. रंजल्या गांजल्यांची सेवा करणं खरं म्हणजे प्रत्येक सरकारचं, प्रत्येक संस्थेचं आणि तुमचं आमचं हेच काम आहे. जे का रंजले गांजले, त्यांना गाडगे महाराजांनी तेच केलं, तुकडोजी महाराजांनी तेच केलं. सर्व संतांची शिकवण एकच आहे, सर्व धर्मांची शिकवण एकच आहे. आणि एक वारकरी संप्रदायाची अखंड अशी जी परंपरा त्याने निर्माण केली. संत तुकाराम महाराज हे वास्तववादी, निर्भीड आणि वेळ प्रसंगी समाजामध्ये जो दाभिंगपणा होता तो रोखठोक शब्दामध्ये त्याच्यावर त्यांनी प्रहार केलेले आहे. त्यांनी म्हटलंय महाराजांनी, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथे हानू काठ. म्हणजे असं नाही की आपण सगळे अन्याय सहनच करायला पाहिजे असं नाही. घरी प्रेमाने जर कोणी मागितलं तर सर्वस्व देऊ, पण अन्याय जर करीत असतील तर त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही उभं राहण्याचं सुद्धा काम करणार आहोत, हे त्यांनी जे आहेत आपल्या अभंगातून सांगितलं. वारकरी, ईश्वर भक्त, साहित्यिक, अभ्यासक, सामान्य रसिक आजही त्यांच्या या अभंगाचा अभ्यास करतात. खेड्यापाड्यातील अगदी अशिक्षित समाज जरी असला तरी अभंग मात्र त्यांचे तोंडपाठ असतात. भागवत धर्माचा कळस होण्याचं महाभाग्य त्यांना लाभलं. महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या हृदयामध्ये अभंग रूपानं ते स्थिरावलेले आहे. या अभंगामध्ये परतत्वाचा स्पर्श आहे. मंत्राचे पावित्र्य शब्द कळेत पाझरत त्याची प्रत्यक्ष अनुभूती जी आहे त्यांच्या भावकाव्यामध्ये आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा आणि भाषेची रसाळता अतुलनीय आहे. महाराजांनी अभंग लेखाबरोबर गवळणी रचल्या. आजही संत तुकारामाच्या अभंगाचा अनेक अंगाने अभ्यास करून त्याचं सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न होतो. गाथा बुडाली बुडाली म्हणणाऱ्यांच्या, जनसामान्याच्या जे काही लोक म्हणत होते, ही गाथा तर प्रत्येकाच्या तोंडात मुखोद्गत होती, ती बुडालीच नाही, प्रत्येकाच्या हृदयात होती, प्रत्येकाच्या मुखामध्ये ते पाठ होते. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा समुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले. यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही, ती जनसामान्यांच्या मुखामध्ये जिवंत आहे आणि त्या कार्याची त्यांच्या हीच खरी पावती आहे. समाजाला
देवधर्म या संबंधी मते पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. त्याने अंधश्रद्धेचा पाठपुरावा केला नाही, पण श्रद्धा असली पाहिजे माणसाला. आमच्या श्रद्धा कधी कधी ज्या मोठ्या गमतीच्या असतात. परीक्षा असली की आम्ही बजरंगबलीला नारळ फोडायला जातो. घरात आजारी असला का ताबडतोब 9-7 सुरू होतात. बाकीच्या वेळेला देवाचं काही आठवण नसते. असं मंदिर जरी असलं तरी आमचा नमस्कार जो असतो त्या परमेश्वराला असा इलेक्ट्रॉनिक असतो. इलेक्ट्रॉनिक 2 मिनिटं आम्ही थांबत नाही. इकडे इकडे काहीतरी करतो म्हणजे झालं. संत कबीराने फार चांगलं म्हटलं आहे, दुःख में सुमिरन सभी करे. जेव्हा दुःख असतं तेव्हा सगळेच पळतात. दुःख में सुमिरन सभी करे, सुख में करे ना कोय. सुखात कोणी करत नाही. दुःख में सुमिरन सभी करे, सुख में करे न कोय. गर सुख में सुमिरन करे तो काहे का दुःख होय. तुम्ही जर जे आहे आनंदात असताना, सुखात असताना सातत्यानं त्याचं स्मरण करत असेल तर दुःख कशाला होईल. पण दुःख होईपर्यंत वाट बघतात आमच्या. हे आमची गंमत आहे. ज्ञानदेवांनी भक्ती चळवळ जी सुरू केली त्याला कळसास नेण्याचं काम संत तुकारामांनी केलं. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया. उभारले देवालयात नामा त्याचा कंकर, त्याने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खाम दिला भागवत, तुका झालाचे कळच भजन करा सावकाश. ही सगळी मंडळी जी आहेत त्यांनी हा डोलारा सगळा जे आहे मंदिराचा उभा केलाय भक्तीचा. आणि संत संप्रदायाचेही तुकाराम महाराज यांनी लोकोद्धारासाठी देवाच्या दारात दंगाच मांडला. निष्क्रियता, अंधश्रद्धेवर कोरडे ओढले. अनुरेनिया थोकडा तुका आकाशा एवढा होऊन राहिला. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. अंगा लावण्या राख, डोळे झाकुनी करती पाप. दावनी वैराग्याच्या कळा, भोगी विषयाचा सोहळा. तुका म्हणे सांगो किती, जळो जळो तयाची सांगती. आजकाल हे ढोंगी लोक सुद्धा खूप आहेत. लोक फसतात. जादू मंतरने अमुक तमुक 5-5 लाख लोक जाते. कसली जादून कसलं काय. आपल्या मनाचा हा सगळा खेळ आहे. हे सांगण्याचं काम त्यांनी केलं. अंधश्रद्धेवर, वाईट प्रथेवर तुकाराम महाराजांनी प्रखर टीका केलेली आहे. आणि दुःखाला सुद्धा, समाजाचं दुःख सुद्धा जे आहे त्यांनी लोकांपुढे आपल्या काव्यातून, आपल्या खंडातून, आपल्या अभंगातून, ओव्यातून मांडलेला आहे. आजकाल आम्ही सगळे जे आहे म्हणतो की पाऊस कधी येतो. अवकाळी पाऊस, अवकाळी पाऊस. दुष्काळ पडला, दुष्काळ पडला. पावसाचा पत्ताच नाही. कधी आला तर प्रचंड पाऊस. सगळं आपण म्हणतो की हे जे आहे सगळं जग जे आहे त्याचं सगळं क्लायमेट बदललेलं आहे. ग्लोबल वॉर्मिंग. पूर्वी नक्षत्र असायचे. हा नक्षत्र आलं का पाऊस, ते नक्षत्र आलं का जोरदार पाऊस. आता ते नक्षत्र आलं का पाऊस संपला. आता कसलं नक्षत्र राहिलो कोणी चर्चा करत नाही नक्षत्र. आता अडचणीच अडचण. गडमत अशी की जिथं धरणं बांधली पाण्यासाठी तिथं पाऊस नाही आणि पाऊस पुढं पडतोय, धरणं राहिली मागं. सगळं काही बदलतोय. कारण आम्ही या सृष्टीचा खेळ केला. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं, वृक्षवल्ली यमा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती. येणे सुखे कांताचा वास, नाही गुण दोष अंगी येत. आकाश मंडपी पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करू. कथा कमंडलू देह उपचारा, जाणवतो वारा करू. अभंगाची जी पहिली ओळ त्यांनी जी सांगितलेली आहे ती आज आहे. सगळं सरकार आणि सगळं जग या झाडांची जोपासना करा. झाडं लावा, झाडं जगवा. हा तुकाराम महाराजांचा संदेश. त्यांनी सांगितलं हेच माझे नातेवाईक आहे. आज
शेकडो वर्षानंतर सुद्धा आपण यांना विसरू शकत नाही. आणि म्हणूनच समाजामध्ये चाललेले जे काय आहे वितुष्टपणा आहे, ओरबडण्याचं काम चालू आहे, एकमेकाच्या मनाला दुःख देण्याचं काम सुरू आहे, ह्या सगळ्यांना शिकवण जर कोणाची हवी असेल तर ह्या साधू संतांची शिकवण हवी आहे. आज माझ्या शेजारी बाजूला बसलेले सगळे साधू संत या बाबतीमध्ये अहोरात्र काम करतायत, अहोरात्र बोलतायत, प्रयत्न सोडता कामा नये. ज्या वेळेला ही मंडळी निर्माण झाली त्यांनी कुठे प्रयत्न सोडले, त्यांच्यावर किती अडचणी निर्माण झाल्या. संत ज्ञानेश्वरापासून तर सगळ्यांपर्यंत काम करत राहिले. ते टिकत आहे. तुमच्या या कामाला जनसेवा ही प्रतिष्ठान तुमचं जे आहे त्यांनी हे सगळे अभंग जे आहे, पंचविषय आहे, ग्रंथ आहेत, ही सगळीकडे नेण्याचा प्रयत्न तुम्ही करता. मगाशी काकडे बरोबर सांगितलं, सगळ्या गोष्टी आहेत शाळेमध्ये शिकवतात, फक्त संतांच्या ही जी वाणी आहे ती मात्र कधी कानी पडत नाही, ती शिकवली जात नाही. तिचा अभ्यास आणखी व्हायला पाहिजे. संत वाङ्मय जे आहे त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. आमचे जे एक मित्र आहेत, काय नाव त्यांचं, विठ्ठल विठ्ठलराव पाटील, ते सुद्धा ज्या या कामामध्ये आहे आणि ते सुद्धा जे आहे त्या संत वाङ्मयाचं पहिली परिषद जी आहे या नाशिकमध्ये आपण इथे भरवली होती, मोठ्या प्रचंड गर्दीत भरवली. ही वाङ्मयाची ओळख जी आहे सर्वसामान्य लोकांना झाली पाहिजे. भलत्या चालत्या वाङ्मयाचं आपण काय तर ज्यांना जे काय पाहिजे ते वाचा, आमचं काही म्हणणं नाही आहे. परंतु हे वाङ्मय जे आहे हे मगाशी सांगितलं अभंग आहे, कधी न संपणार आहे, न भंगणार आहे आणि मनाला आनंद देणार आहे. आणि म्हणून याची कास तुम्ही सगळे धरतायत त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सगळे साधू संत. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.